तर सर पहिलाच प्रश्न माझा हा आहे की सर तानाबाना म्हणजे नक्की काय? नीड संस्था म्हणजेच नॅशनल एज्युकेशन फॉर इकॉलॉजिकल डेव्हलपमेंट, जी जवळजवळ मागील 13 वर्षापासून आदिवासी समुदायासाठी काम करते आणि तानाबानामध्ये 104 आदिवासी महिला काम करतात. सो हा आहे तानाबाना. आणि सुरुवातीला 3 महिलांनी तानाबाना प्रकल्प घेऊन सुरुवात केलं आणि काम एवढं वाढलं की आता तो 3 महिलांचा प्रवास 104 महिलांपर्यंत गेलेला आहे. तशी सरासरी काढायची झाली 300-400 रुपये दिवसाला त्या महिला कमवतात. ज्या भागात आज 100 रुपये मजुरी मिळणं सुद्धा अवघड आहे, या भागांमधल्या महिला आता 400 रुपये रोज आनंदाने कमवत आहेत. पण त्यांची जी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी वगैरे आपला मृदुगंधतर्फे किंवा तानाबानातर्फे त्यांना काही मदत होते का? तानाबानाच्या सुरुवातीपासूनच शिक्षण या क्षेत्रात नीड संस्थेचं काम असल्यामुळे त्या परिवारातला प्रत्येक कोणी ना कोणी व्यक्ती ह्या संस्थेशी जुळलेला आहे. तुम्ही ह्या गोष्टी तर सगळ्या करत आहात. तुम्ही एक संस्था म्हणून ह्या स्त्रियांना एक रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम तर करत आहात, पण या सगळ्यामध्ये सरकार नक्की कुठे कमी पडतं? त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला सरकारचा खूप मोठा असा योजनांचा ढीग तर नक्कीच दिसतो, परंतु अंतिम पातळीपर्यंत जायपर्यंत ते कुठे ना कुठे हळूहळू कमी होत जातं. म्हणजे सर सरकारकडून आर्थिक मदत बघायला गेले तर शून्यच मिळतं.